माझे नाव काव्याकरण पंचोडे आहे. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. पावसाचे पाणी आणि संतांची वाणी याचे महत्त्व या वसुधरेने जाणले. संत ज्ञानेश्वरांनी वसुधैविक कुटुंबकम ही भावना मनात घेऊनच विश्व करण्यासाठी प्रसादनातून मागितलेले मागणे हे भारताच्या संस्कृतीत अमर शब्दात कोरलेले आहे. आपल्या संसद भवनेच्या प्रवेशद्वारावर कोरलेला हा संस्कृत श्लोक ज्यात वसुधैविक कुटुंबकम हा विचार मांडलेला आहे. वसुधैविक कुटुंबकम हा एक संस्कृत वाक्प्रचार आहे जो हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो. मग त्याचा अर्थ जाणून घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे. वसुधैविक कुटुंबकम म्हणजे जग एक कुटुंब. वसुधा म्हणजे ही पृथ्वी, इव म्हणजे असे आहे आणि कुटुंबकम म्हणजे कुटुंब. वसुधैविक कुटुंबकम म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी दिलेला संस्कार मंत्र जणू सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. याच संस्कृत मंत्रांमुळे की काय कोरोना सारख्या महामारीतही भारताने सारे विश्वाचे ही माझे घर ही जाण ठेवत अनेक देशांना लस मात्रा पुरविली. कारण प्रत्येक भारतीयामध्ये आपल्या ऋषीमुनींनी कोरलेला वैश्विक विचार आहे. भीती नको मनामध्ये, द्वेष नको समाजामध्ये. भीती नको मनामध्ये, द्वेष नको समाजामध्ये. एकच परिवार धरतीवर हीच खरी संस्कृती आपली, हीच खरी संस्कृती आपली. या पृथ्वीला आपली वसुधरा मानून सर्वांनी एकोप्याने आणि सलोख्याने राहायला हवे हाच संदेश या वाक्यातून दिला आहे. वसुधैविक कुटुंबकम हा एक विचार आहे जो संपूर्ण जगाला एका कुटुंबाप्रमाणे पाहतो. वेगवेगळ्या देशांच्या सीमा, संस्कृती आणि भाषा जरी वेगळ्या असल्या तरी आपण मानव एकच आहोत. पृथ्वी सर्वांची जननी आहे आणि अनेक देशांनी तिच्या गर्भातून अनेक देशांची निर्मिती झाली आहे. मग आपण तिच्या कुटुंबाचा एक भाग आहोत. म्हणून आपण सर्वांनी प्रेमाने, सहकार्याने आणि समजूतदारपणे राहायला हवे. भारताचे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या जागतिक भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी हा वाक्यांश वापरला आहे आणि ते म्हणले, भारतीय संस्कृती ही खूपच समृद्ध आहे आणि तिने आपल्या प्रत्येकामध्ये महान मूल्य रचविली आहेत. हे विश्वाचेही माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. हे विश्वाचेही माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुनी चराचर आपणासा झालो. मित्रांनो या धरतीने आपल्याला मौल्यवान खनिज दिले आहे. औषधी वनस्पती देते अशी ही पृथ्वी आपल्याला सांभाळते. मग आपण मानवाने आपल्या भोवतीच्या जगावर तिला अधिक सुंदर बनवायला हवे. खऱ्या अर्थाने पाहिला गेला तर आपली श्वास घेण्याची हवा एक आहे, ही पृथ्वी एक आहे, आपले पाणी एक आहे, हा निसर्ग एक आहे. मग आपण वेगळे का? विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे तो जग फारच लहान झाले आहे. साता समुद्रा पलीकडे काय घडते ते आपल्याला एका क्षणात कळते. अशा वेळेस आपण एकामेकांचे बंधू भगिनी आहोत हे भान ठेवणे गरजेचेच आहे. तर सर्वांनी वसुधैविक कुटुंबकम हा विचार हृदयात ठेवला तर भांडण, युद्ध आणि हिंसा कमी होतील आणि प्रेम, मैत्री आणि शांतता वाढेल. शेवटी जाता एवढंच सांगते आपण सर्व एका परिवाराचे सदस्य आहोत. पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण तिचे लेकरे आहोत. म्हणून प्रेम करूया, एकामेकांना मदत करूया आणि पृथ्वीला एक कुटुंब मानूया. ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन. ना हिंदू, ना मुस्लिम, ना ख्रिश्चन. ना काळा, ना गोरा, ना भिन्न. ना काळा, ना गोरा, ना भिन्न. सर्वांनी एका मातीत जन्मूया आणि वसुधैविक कुटुंबकम म्हणून जगूया आणि वसुधैविक कुटुंबकम म्हणून जगूया. धन्यवाद.